जिल्हा विशेष सिरीजचे प्रत्येक जिल्ह्याचे फ्री पीडीएफ मिळवण्यासाठी ज्ञानदीप सरळ सेवा हे ऍप्लिकेशन आजच डाउनलोड करा. तर पावस ह्या ठिकाणी स्वामी स्वरूपानंदांची समाधी आहे आणि मिऱ्या ह्या ठिकाणी जहाज बांधणी केंद्र आहे. तर भाटे ह्या ठिकाणी नारळ संशोधन केंद्र आहे. आता आपण बघूयात की रत्नागिरीमध्ये कुठले कुठले महत्त्वाचे व्यवसाय किंवा कारखाने आहेत. तर रत्नागिरीमध्ये ॲल्युमिनियम प्रकल्प आहे आणि नर्मदा सिमेंट कारखाना आहे. तर एनरॉन विद्युत निर्मिती प्रकल्प सुद्धा रत्नागिरीतच आहे. कोणसर बुद्रुक ह्या ठिकाणी घराची कौलं बनवण्याचा उद्योग प्रसिद्ध आहे. तर खेरडी आणि पेंढाबे या ठिकाणची फेणी आणि मध प्रसिद्ध आहे. हरणे, रत्नागिरी आणि दाभोळ ही ठिकाणं मत्स्य उत्पादनं हवाबंद डब्यामध्ये भरण्याच्या उद्योगांसाठी प्रसिद्ध आहेत. खेड तालुक्यातलं लोटे हे ठिकाण रासायनिक उत्पादनांच्या कारखान्यांसाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण आहे. तर राजापूर तालुक्यामधलं नाटे हे ठिकाण माशांची भुकटी करण्याच्या उद्योगांसाठी प्रसिद्ध आहे. जयगड, रत्नागिरी आणि चिपळूण ह्या ठिकाणी स्टेनलेस स्टीलची भांडी, कागदी पुठ्ठा, ॲल्युमिनियमची भांडी, सिमेंट फरशा याशिवाय जिल्ह्यामध्ये भात सडणे आणि खोबऱ्याचं तेल काढणे आणि वस्तू बनवणं ह्या सगळ्या उद्योगांसाठी प्रसिद्ध आहेत. आता आपण बघूयात की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कुठले महत्त्वाचे महामार्ग आहेत. तर नवीन नॅशनल हायवे 66 पनवेल कोची हा महामार्ग ह्या जिल्ह्यातनं जातो. तसंच नॅशनल हायवे 166 रत्नागिरी कोल्हापूर हा सुद्धा महामार्ग ह्या जिल्ह्यातनं जातो. आता आपण जाणून घेऊयात रत्नागिरी जिल्ह्याच्या लोकसंख्येविषयी. रत्नागिरी जिल्ह्याची एकूण लोकसंख्या 16,15,069 इतकी आहे. इथलं लिंग गुणोत्तर 1122 इतकं आहे, जे महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आहे. रत्नागिरीमध्ये बाल लोकसंख्या 1,55,560 इतकी आहे, तर बाललिंग गुणोत्तर 936 इतकं आहे. रत्नागिरीमध्ये लोकसंख्येचा साक्षरता दर हा 82.43% इतका आहे. तर लोकसंख्येची घनता 197 प्रति चौरस किलोमीटर इतकी आहे. रत्नागिरीमध्ये लोकसंख्या वाढीचा दर हा ऋण आहे, म्हणजे -4.82% इतका आहे. लोकसंख्येची दशवार्षिक वाढ सुद्धा ऋणात्मक आहे, म्हणजेच निगेटिव्ह आहे. रत्नागिरीमध्ये अनुसूचित जातींची लोकसंख्या 66,948 इतकी आहे, तर अनुसूचित जमातींची लोकसंख्या 20,374 इतकी आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग ह्या लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे हे आहेत.